नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. दुपारचे 12:30 वाजले होते. आकाशात एकही ढग नव्हता. मार्गशीर्षातला सूर्य तळपत होता. ऊन कडक होतं. अंगाला चटके बसत होते. पण लवकरच आकाशात खालून वर एक काळा ढग चढत आला. धुराचा ढग. त्यानं काही वेळातच सर्व आकाश व्यापून टाकलं. इमारतींनी एकामागून एक जसा पेट घेतला तसा धूर जरासा कमी झाला, पण जरासाच. शाळा, बँक, पंचायत कार्यालय, पंचायत हॉल, सहकारी भांडार, सहकारी गोडाऊन, जुना वाडा, पेशव्यांची बखळ, तेल्याचा वाडा, नगारखाना, दुकानं, घरं, सर्व काही जळत होतं. जागोजागी आगीची लाल पिवळी फुलं उमलत होती. गावात फायर ब्रिगेड नव्हता. पोस्ट होतं, पण पोस्टमास्तर नव्हते. 2-4 मोठ्या विहिरी होत्या, पण ही प्रचंड आग विझवायला कोणी माणूसच नव्हता. काही घरांच्या अंगणातली झाडं घरांच्या खूप जवळ होते. झाडांच्या पानांनी पेट घेतला होता. वाळकी जळती पानं वाऱ्यावर उडत ठिणग्या उडवीत इकडे तिकडे पसरत होती. तेवढीच काय ती हालचाल. बाकी कुठे काही हालचाल दिसत नव्हती, ज्वालांखेरीज. आणि मग एक नुकत्याच पेट घेतलेल्या घरातून ते दोघं बाहेर पडले. तिशीच्या आत बाहेरचा एक तरुण आणि 12-13 वर्षांचा एक मुलगा. दोघांचे कपडे घामजले होते, फाटले होते. दोघांचे चेहरे काळवंडले होते, धुरानं, काजळीनं. दोघांच्या हातात डबे होते. खांद्यांना चिंध्यांच्या पिशव्या होत्या. त्यांच्या सर्वांगाला रॉकेलचा वास मारत होता. मुलगा बाहेर आला. तो झोकांड्या खातच आला. तो बाहेरच्या खडीच्या रस्त्यापर्यंत कसाबसा पोचला. त्यानं हातातला डबा तसाच ठेवला आणि भर रस्त्यातच बसकन मारून आपला चेहरा हातांनी झाकला. त्याचे खांदे हलत होते, हुंदके दिल्यासारखे. एका सेकंदात तो तरुण मुलापाशी पोहोचला आणि त्याच्या शेजारी खाली बसला. त्याच्या खांद्यावर हाताने हलकेच थोपटत तो म्हणाला, नाथा, आपलं काय ठरलंय?" मुलगा खालीच मान घालून मुसमुसत म्हणाला, तिथं घरात, तळघरात आणखी होते. 5-6 जण तरी होते. डोळे वटारून वर पाहत होते. डोळे वटारून. "पाहू देत की, अगदी डोळे फाडून पाहू देत. जोवर दिवस आहे तोवर आपल्याला काहीही होत नाही, समजलं? 5च्या आत आपण गाव सोडणार आहोत, समजलं?" त्याच्या शब्दांनी मुलाला धीर आला. तो आधी गुडघ्यांवर बसला, मग पुन्हा उभा राहिला. पुन्हा त्यानं रॉकेलचा डबा हातात घेतला. दोघं शेजारच्या घरात शिरले. दातांनी ओठ घट्ट दाबून धरीत मुलगा आपलं काम करत होता. गावातली शेवटची गल्ली राहिली होती. दुपारी 2:30च्या सुमारास मुलगा एका घरातून किंचाळत बाहेर आला. त्याला कल्पना नव्हती. तो सरळ आत गेला होता. त्या घराला तळघर नव्हतं. 2च खोल्या होत्या. त्या दोघी बाहेरच्याच खोलीत होत्या. दारा खिडक्यांना गडद रंगांचे पडदे लावून त्यांनी अंधार केला होता. बाहेरच्या खोलीतच खाटेखाली त्या दोघी होत्या. मायलेकी असतील, नाहीतर सासवासुना असतील. डबा ठेवायला एकनाथ वाकला होता आणि त्याला त्या दोघी दिसल्या होत्या. दोघींचे डोळे सताड उघडे होते. त्याच्यावर खिळलेले होते. गरागरा फिरत होते. त्याला माहीत होतं त्या हलणार नाहीत, बोलणार नाहीत, काहीही करणार नाहीत. पण एकाएकी त्याचा धीर गळला. त्याला पाहत असताना त्यांच्यावर, खाटेवर, कपाटावर, चिरगुटांवर रॉकेल शिंपडायचं, त्याला काडी लावायची. काहीतरी किंचाळत तो उघड्या दारातून तसाच धावत बाहेर रस्त्यावर गेला. त्याच्या सहकार्यालाच त्या घरातलं काम उरकावं लागलं. 5ला त्यांचं काम संपलं होतं.
सारा गाव धडाधडा जळत होता. रस्त्यातून इतकी धग होती की चालणं मुश्किल होत होतं. ते दोघं चावडीच्या मागे आले होते. तिथल्या विहिरीवर त्यांनी हातपाय तोंड धुतलं, कपडे बदलले होते. तिथंच एक नॉर्टन उभी होती. कॅरियरवर मोठी वळकटी बांधली होती. एकनाथच्या सहकार्यानं किक मारून गाडी स्टार्ट केली. एकनाथ मागच्या सीटवर बसला. आवाज करत गाडी गावातून सपाट्यानं गेली. मुलाच्या घामजलेल्या चेहऱ्यावर वार गारा गार लागत होता. गावातून जाताना त्यानं डावी उजवीकडे अजिबात पाहिलं नाही. न जाणू एखाद्या जडक्या चेहऱ्यातले वटारलेले डोळे त्याच्यावर खिळले असते. गाडीचा आवाज क्षीण होत होत नाहीसा झाला. माळावरचं गाव धडाधडा जळत होतं. संध्याकाळचा वारा सुटला तसा आगीला आणखीनच जोर आला. ज्वाला कानाकोपऱ्यातून भक्ष्यांच्या मागावरच्या श्वापदासारख्या पसरत होत्या. संध्याकाळ झाली. लहान दिवस मावळला. सूर्य क्षितिजाखाली गेला. अंधाराचा पडदा सरसरत आला आणि काळ्या रात्रीवर ही सोनेरी ज्वालांची पताका फडफडत होती. जणू काही समाधान न झाल्यासारखी ज्वाळा पुन्हा पुन्हा पेटून उठत होती. वासे कलत होते, भिंती ढासळत होत्या, छपरं कोसळत होती, ठिणग्यांची कारंजी उडत होती. रेषा आणि पृष्ठभाग वेगवेगळ्या कोनात जवळ येत होते. अनेकदा आकृत्यांचा आभास होत होता. अग्नीच्या त्या तांडवाला कोणीच साक्षीदार नव्हता. कोणी असताच तर तो खास फसला असता. धडधडत्या फळफळल्या ज्वारा, गरगर फिरत वर जाणारी धुरांची वेटोळी, ठिकठिकाणी फुलणारे, मंदावणारे, उघडझाप करणाऱ्या लाल डोळ्यांसारखे वाटणारे अंगार. त्याला खरोखरीच भात झाला असता की त्या पहा, 2 जडत्या आकृती तळघरातून वर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते पहा, पेटलेल्या शरीराचं कोणीतरी त्या दगडी भिंतीपाशी अंग चोरून बसलं आहे. ते पहा, कोणीतरी खिडकीतून बाहेर पाहत आहे. शरीर पेटलं आहे. पण असं पाहायला माळरानावर कोणीही नव्हतं. रात्रभर पश्चिमेचा वारा वाहत होता. विजत आलेले अंगार फुंकर मारून मारून पुन्हा पुन्हा फुलवीत होता. सर्व रात्रभर. सकाळ झाली तेव्हा आग शमली होती. माळरानावर गावाची नावनिशाणीही राहिली नव्हती. होता फक्त राखोडा कोळसा आणि त्या थराखाली. राष्ट्रीय हमरस्त्याच्या फाट्यापाशी जयदेवनं मोटरसायकल थांबवली. तेव्हाची वेळ संध्याकाळची होती. संध्याकाळचे 5. 2 नोव्हेंबर 1970ची संध्याकाळ. कटिंग संपल्या संपल्या फाटा लागला होता. हमरस्ता समोर गेला होता. गावाकडचा रस्ता डावीकडे उतरत घसरत घरंगळत गेला होता. नवा रस्ता, अपरिचित रस्ता. पण रस्ता अपरिचित असला तरी पायाखाली पसरलेलं गाव परिचित होतं. गावात काहीही बदल दिसत नव्हता. किती दिवस झाले गाव सोडल्याला? 48 ते 58, 58 ते 68 आणि आता वरची 2. 22 वर्ष झाली. जवळजवळ पाव शतक ओलांडलं तरीही गावात काहीही बदल नव्हता. तीच ती दुर्गा नदी, तोच तो नदीच्या पात्राला समांतर जाणारा जुना मातीचा रस्ता, तोच तो जुना दगडी पूल, तेच ते पलीकडचं स्मशान. 1-2 नव्या पांढऱ्या पिवळ्या इमारती दिसत होत्या खऱ्या, पण त्यांच्यामुळे गावाचा जुनेपणा उलट मनावर ठासत होता. अजूनही जयदेवला आपल्या मनात अचानक उसळलेल्या उर्मीचं स्पष्टीकरण होत नव्हतं. तो गावाकडे परत कशासाठी आला होता? आता त्याच्यासाठी गावात काय होतं? 48च्या हल्लाखोळात त्याच्या आजोबांचा, आई वडिलांचा वाळा जाळला गेला होता. आजोबा आणि तो दोघंच राहणारे. अंगावरच्या कपड्यांनी शिर बाहेर पडले. याच रात्री त्यांनी गाव सोडला होता आणि आजोबांनी तर मरेपर्यंत गावाचं नावही होटांवर येऊ दिलं नव्हतं. आता नाव घ्यायला नको होतं. समोरच नावाची पाटी होती. दुर्गापूर 2 मैल. क्षणभर त्याला एकदम भोवळ आल्यासारखी झाली. डोळ्यांसमोरचा सारा देखावा गरगर फिरायला लागला. कानात खूप मोठा घन्न आवाज व्हायला लागला. गावाच्या जुन्या आठवणी खोदता खोदता एक नको ती आठवण वर आली होती आणि वरमी घाव बसावा तसा जीव घायाळ कासावीस झाला होता. सुनंदा, सुनंदा. सुनंदाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याला असे झटके केव्हाही अचानकपणे येत. तसे जास्तीत जास्त 5-10 सेकंदच टिकत असत. पण ती 5-10 सेकंद म्हणजे कपाळावरचा, मानेवरचा घाम त्यानं शर्टच्या बाहीनं पुसला. मूळ प्रश्न अजून होताच. तो दुर्गापूरला कशासाठी आला होता? लहानपणाची काही 4-5 वर्ष त्यानं इथे काढली होती. पण ते बालपणाचे भाबडे दिवस गेले. ती अल्लड स्वप्नही गेली. एकदा हरवलं ते हरवलं.
ते का आता त्याच्या हाती परत लागणार होतं? त्यावेळी तो काही मित्रांबरोबर बोरी, करवंदी, जांभळं, चिंचा, कैऱ्या, आवळे चोरायला कडक उन्हातून, तापल्या धुळीतून अनवाणी हिंडला होता. ते बोळ गेले, ती झाडंही गेली, ते मित्रही गेले, ती रवरंगी जादूही गेले. सर्व रंग वाहत वाहत शेवटी एकत्र आले होते. त्यांचा लालभडक रंग झाला होता. त्या रंगांचं थारोळं सुनंदाच्या डोक्याभोवती साचलं होतं. पण ती तर झोपली होती, गाढ झोपली होती. तिला त्या गार ओल्या स्पर्शानं जाग कशी येत नव्हती? ती तर थरथरत्या श्वासानं जयदेव भानावर आला. दुर्गापूरचा रस्ता समोर खाली गेला होता. हा क्षण त्याला आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय वाटला. गाडी खाली न्यायची का पुढे न्यायची? खाली आता त्याच्यासाठी काही नव्हतं. पण मग पुढे तरी काय होतं? साऱ्या जगात त्याच्यासाठी काय होतं? घर नाही, दार नाही, कोणी वाट पाहणारं नाही, कोणी त्याच्यावर अवलंबून राहणारं नाही. सर्व दिशा, सर्व ठिकाणं सारखीच होती. नाही, सारखी नाही. दुर्गापूर वेगळं होतं. काही वर्ष तरी ते त्याचं गाव होतं, त्याचं घर इथं होतं. मानवाच्या लहान सहान व्यवहारात ईश्वर खरोखरच लक्ष घालतो का? किंवा आपले व्यवहार लहान आहेत का मोठे आहेत? सामान्य आहेत का असामान्य आहेत? क्षुद्र आहेत का अतिशय महत्त्वाचे आहेत? हे मानवाला तरी कुठे माहीत असतं म्हणा. पण देव मानवी व्यवहारात हस्तक्षेप करीत असेलच तर त्यानं तो त्या क्षणी केला. जयदेवची नजर सूर्याचं क्षितिजावरचं स्थान असा काही विविक्षित कोणात आलं की गावातल्या कोणत्या तरी इमारतीच्या खिडकीच्या तावदानावरून सूर्याचं ऊन परावर्तित होऊन त्याचा कवळसा जयदेवच्या डोळ्यांवर पडला. एक संकेत, चिन्ह, खून, हेलिओग्राफ. त्या लखलकाटानं त्याचे डोळे अक्षरशः दिपले. इंचभरानं मान हलवताच तो लखलकाट गेला. नियतीचं चक्र इतक्या सूक्ष्म तोलावर असतं. मग डोळे बारीक करून जयदेव गावाकडे पाहत होता. वरच्या मजल्याला काचेच्या खिडक्या असलेली इमारत. निदान त्याच्या लहानपणी तरी एकच होती, नाईकांची हवेली. ती आठवण त्याच्या शरीरावर सरसरून काटा आला होता. किक मारून त्यानं गाडी स्टार्ट केली. गिअरमध्येच उतारावरून सावकाश सावकाश खाली घेतली. हा रस्त्याला जोडणारा रस्ता नवीन होता, कच्चाच होता. बैलगाड्यांच्या चाकांनी खोल घडी पडल्या होत्या. मोटरसायकल जपून मधून चालवावी लागत होती. तो गावाच्या वेशीपाशी पोचला तेव्हा सूर्य जवळजवळ मावळला होता आणि आता एक एक ओळखीच्या खुणा लागत होत्या. दुर्गापूरमध्ये खरोखरच थोडा बदल झाला होता. तीच ती मातीच्या भिंतींची धाब्याची घरं, तेच ते अरुंद दगडी गोट्यांचे बोळवजा रस्ते, तीच ती उघडी वास मारणारी गटारं, तेच त्या आठवणीतले चौक. त्याच्या नकळत त्याने जुनी आजोबांच्या घराकडे जाणारी वाट घेतली होती. वळण घेऊन गाडी आली आणि थांबली. जिथं काहीही नव्हतं. जोत्याचे एके काळी काळवंडलेले दगड आता ढासळले होते, गवताने आच्छादले होते. आज सर्वत्र तण माजलं होतं. 4-5 प्रचंड वृक्ष उभे राहिले होते. वास्तू आता इतकी बदलली होती की काळजाला हिसका देण्याचंही तिच्यात बळ नव्हतं. बरं झालं आपण हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं नाही, जयदेव मनाशी म्हणत होता. विनाकारण मनात एक जखम वागवीत होतो. आता भ्रमनिरास झाला होता, आता निचरा झाला होता, आता काहीही शल्य मनात राहणार नव्हतं. ती जखम नव्हतीच, पायतानात एखादा खडा रुतावा तशी ती होती. खडा निघून जाताच वेदना संपली होती. आराम पडला होता. जीवाला एकदम हलकं हलकं वाटत होतं. काही वेळ तो त्या उजाड चौकानापाशीच उभा राहिला. एक प्रकारच्या आवेगानं, इम्पल्सनं तो गावात आला होता खरा, पण राहायचं कुठे, जेवायचं कुठे, वेळ कसा घालवायचा याचा त्यानं काहीच विचार केला नव्हता. जयदेव व्यास या नावानं त्याला इथे कोणीही ओळखणार नाही, कारण लेखनासाठी त्यानं ते टोपण नाव घेतलं होतं व रोजच्या आयुष्यातही तो तेच वापरत होता. गोपाळ शंकर जावळेकर हे त्याचं खरं नाव, पण तेही अर्थात त्याच्या वडिलांकडचं. आजोबांचं नाव होतं घांगरेकर. घांगरेकरांचा गोपाळ म्हणून त्याला पूर्वी काही ओळखत असत, पण त्याच्या ओळखी 10-12-14 वर्ष वयांच्या मुलांपुरत्याच मर्यादित होत्या. आणखी कोण बरं त्याला ओळखत होतं? त्याची आठवण इतकी पुसट झाली होती की समोर काही नावच येईनात. मोटरसायकल तशीच भिंतीपाशी स्टँडवर ठेवून जयदेव चौकात आला. चौकात 2 नव्या इमारती होत्या, एक पंचायत समितीची, दुसरी सहकारी बँकेची. दोन्ही बसक्या, मातीच्या एक मजली, गावच्या थाटाच्याच होत्या, जरा नीटनेटक्या होत्या.
चांगल्या रांगवलेल्या होत्या म्हणून चटकन नजरेत भरत होत्या एवढंच. पण अलीकडचा वाडा ओळखीचा वाटत होता. त्याचा एक मित्र सदाशिव, हो सदाशिवच, तो त्या वाड्यात राहायचा. ब्राह्मणाचा नव्हता, सोनाराचा किंवा काहीतरी जबड जगदाळे असंच काहीतरी नाव. निदान चौकशी तरी करायला काय हरकत होती. जयदेव वाड्यात शिरला. वाडा जुनाच होता, पण आत रंगकाम नवीन केलेलं वाटतं. ओसरीवर एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांच्याजवळ जात जयदेव म्हणाला, वाड्याचे मालक आहेत का? कुठे राहतात? मालकांचं माहीत नाही, मालकीनबाई आहेत. सखूबाई, अहो सखूबाई. त्यांना आत वळून मोठ्यानं हाक मारली. 40शीच्या वयाची, भरल्या शरीराची, सावळ्या वर्णाची बाई बाहेर आली. डोक्यावरून पदर, कपाळावर फक्त गोंदलेलं, कुंकू नाही, विधवाच. नजर सावध, हिशेबी, व्यवहारी, जरा निर्ढावलेलीच. कोण पाहिजे होतं? पदराला हात पुसत तिने विचारलं. तसं नाही, फार फार पूर्वी माझा एक मित्र या वाड्यात राहायचा, सदाशिव नावाचा. त्याची चौकशी करत होतो, तेव्हा तो वाडा त्यांच्या मालकीचा होता. नाव काय तुमचं? तसं नाव जावडेकर, पण पलीकडच्या घांगरेकरांकडे राहत होतो. गोपाळ. सखूबाईच्या चेहऱ्यावरचा व्यवहारीपणाचा बुरखा गळून पडला. अगं बाई, गोपाळ. ती म्हणाली, मला नाही ओळखलंस? मी सदूची थोरली बहीण नाही का? आता इतक्या दिवसांनंतर. आधी तुलाही ओळखलं नाही मी. आता नाव सांगतोस तशी पटली ओळख. अरे सदू केव्हाच मुंबईला गेला. माझ्या वाटणीत वाडा आला. मी राहते इथंच. काही वेळ थांबून मग ती म्हणाली, अरे वर ये ना, कपभर चहा तरी घेऊन जाशील की नाही? कितीतरी दिवसांनी भेटलास रे. तिचा आनंद खरा होता, यात शंका नव्हती. जयदेव तिच्या मागोमाग ओसरीवरून आत गेला. तो सदाशिवच्या प्रत्यक्ष घरात असा कधी आलाच नव्हता, पण तिचं एकूण घर, सामान सर्व चांगलं टापटिपीतच होतं. तिच्याकडं 2 खोल्या होत्या. एक बसाउठायची, दुसरी स्वयंपाकघराची. स्वयंपाकघरातच पाट मांडून तिने त्याला बसवलं. चहासाठी स्टोव्हवर आधण ठेवलं. चहा करता करता ती एकीकडे स्वतःची आणि गावाची माहिती सांगत होती. तिचा नवरा व्यसनी आणि बदफैली निघाला होता आणि त्या व्यसनातच शेवटी त्याचा मृत्यू ओढवला होता. तिला त्याचा काहीही खेद नव्हता. तिला मूलबाळही काही नव्हतं. ती त्या बाबतीतही बेफिकीर होती. घराचीच जरा डागडुजी करून तिनं खोल्या भाड्यानं दिल्या होत्या. हवं तर काहींना ती जेवायलाही करून घालत होती आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नात ती अगदी टुकीनं राहत होती. जयदेवला ती मुळीच एकाकी किंवा उदास किंवा खिन्न वाटली नाही. चहाचा कप हातात घेता घेता एकदम त्याला उमगला. तोही इथं एखादा बोर्डासारखा राहिला तर? त्याचे राहण्याचे, जेवणाचे सर्व प्रश्न आपोआप सुटतील. पण जागा मात्र त्याच्या मनासारखी असली तरच. जागा प्रशस्त हवी, स्वतंत्र हवी, हवेशीर हवी. त्याच्या बाहेर जाण्या येण्यावर कोणतीही बंधनं असता कामा नयेत. पण तो काही बोलायच्या आतच सखू म्हणाली, तुमचं घर तर जळलं की रे मागच. आता कुठं राहतो आहेस? आता संध्याकाळी तर आलो. आता पाहायचंय. सखू, तुझ्याकडे तू जागा देतेस म्हणतेस. आहे का एखादी स्वतंत्र खोली? चहा होऊ दे, मग दाखवते. त्याच्या कल्पनेपेक्षाही अत्यंत सहजपणे त्याचे सर्व प्रश्न सुटले होते. सखूच्या घराच्या मागच्या अंगाला एक खूप मोठी खोली होती. मागच्या अंगणात संडास, मोरी होती. त्याला व्यत्यय आणायला कोणी येणार नव्हतं. शिवाय मागचं वाड्याचं दार होतं. ते आता बंद होतं. पण हवं तर त्याची किल्ली सखू त्याला द्यायला तयार होती. मोटरसायकल जयदेवनं पुढच्या चौकात आणून ठेवली होती. त्याचं जरुरीपुरतीचं आणलेलं तुटुपुंज सामान मागच्या खोलीत नेऊन ठेवलं होतं. खोलीत टेबल खुर्ची अर्थात नव्हती, पण मागच्या बाजूची खिडकी जमिनीपासून 1.5 फुटावर होती आणि भिंत रुंद होती. तेव्हा खिडकीत टेबलासारखी आयतीच जागा झाली होती. त्याला काही लिखाण करायची लहर आलीच तर ती जागा अगदी सहज वापरात आणता येण्यासारखी होती. तो जेव्हा परत बाहेर निघाला तेव्हा सखू म्हणाले, जेवण 9ला बरं का? घड्याळात नजर टाकली तेव्हा त्याला दिसलं की 6:30 वाजले होते. 6:30च फक्त? पण एवढ्यात बाहेर किती अंधारून आलं होतं. त्याला ट्यूबलाईटच्या झगमगाटाची, मोठ्या मोठ्या निऑन साईनच्या लखलखाटाची सवय झाली होती. इथले चौकातल्या खांबांवरचे साधे दिवे फिकट पिवळट वाटत होते. बाजारपेठेत काही प्रकाश असला तरच. इथं तर जवळजवळ काळोख होता. पण अर्थात गावातले सर्व रस्ते पायांखालचे होते.
केवळ 22 वर्षांचा खंड त्या जुन्या आठवणी पुसून टाकू शकत नव्हता. त्या परिचित पण अंधारलेल्या रस्त्यावरून चालता चालता जयदेव मनाशी विचार करत होता. खरंच आपण दुर्गापूरला कशासाठी आलो आहोत? इतरांनी विचारलं तर त्यांना सांगता येईल की काही लेखन करायचं आहे. त्यांचा विश्वासही बसेल आणि ते काही पूर्ण असत्यही असणार नाही. पण अगदी मनातलं खरोखरीच ते कारण होतं का? कदाचित आयुष्यातली पहिली 8-10 वर्ष सर्वात जास्त संस्कारक्षम असतील. ओल्या मातीसारखी. त्यांवर उमटलेले ठसे पुढच्या आयुष्याच्या भट्टीत भाजले गेले की अगदी पक्के उमटतात. ते पुसले जातच नाहीत, बदलत नाहीत. त्यावर नवीन कोणताच लेप चढत नाही. या विटांवर माणूस आयुष्याचा इमला बांधतो. त्याच्यावर व्यवहारीपणाचा, तडजोडीचा चुना सिमेंट लावून त्याला झाकून टाकतो. पण त्यांच्यावरचे ठसे कधीही अस्पष्ट होत नाहीत. आणि आताच्या त्याच्या अपघातासारखा, सुनंदाच्या मृत्यूसारखा एखादा हादरा बसला की वरचा थर धलप्या धलप्यांनी गळून पडतो. आतला गाभा उघडा पडतो. ते ठसे खुणावतात, बोलावतात, हाकारतात. दुर्गापूर त्याच्यासाठी एखाद्या स्वप्ननगरीसारखं, मायानगरीसारखं भारलेलं होतं. आणि माणूस मनातल्या प्रतिमांसारखा स्वतःच्या व इतरांच्याही दुसऱ्या कशाला जपत नाही. त्या ठिसूळ असतात. कठोर सत्याच्या हलक्या स्पर्शानेही खडखडत फुटून जातात. आणि कदाचित मनातली गावाची प्रतिमा भ्रामक निघेल, फसवी निघेल, या भीतीपायीच तो फाट्यापाशी घुटमळत होता. गावात जायचं की सरळ रस्त्यांनी पुढं जायचं. पण आता त्याला दिसलं की बदलाची त्याची भीती निराधार होती. इथं काहीही बदललं नव्हतं. निदान जाणवण्या इतकं, टोचण्या इतकं खास नाही. ती मायानगरी होती, तशीच होती. आणि मायानगरी आली की राक्षस आलाच. तोही होता तसाच होता, नायिकांची हवेली. दुर्गापूर गाव तसं खूप जुनं होतं. निदान शिवकालाच्या आधीचं तरी खास होतं. दुर्गा नदी गावाजवळून वाहत होते. गावाशेजारीच दुर्गा डोह होता. पलीकडच्या काठावर दुर्गाईचं मंदिर होतं. तेही दुर्गाईच्या टेकड्यात. नवरात्रात तिथं लाखाची जत्रा भरायची. आता ही सर्व नावं इतकी जवळजवळची होती की कशावरून कशाला नाव पडलं हे कळणंच कठीण. नदीजवळ गाव आलंच, कारण तिथंच नदी पार करायला जागा होती. नंतर पूल झाला होता. तिथंच आठवड्याचा बाजार भरायचा. तेव्हा दुर्गापूरला महत्त्व नव्हतं. पण मग हायवे 5-7 मैलांवरून माळरानाच्या सपाटीवरून गेला तशी दुर्गापूरची शिरच तोडल्यासारखी झाली. व्यापार उदीम, धंदा पाणी, अडत दलाली सगळंच खाली आलं. नवीन लोक वस्तीला यायचं दूरच राहिलं. गावातीलच तरुण पिढी एक एक करून गाव सोडून जायला लागली. सहकारी बँक, सहकारी सोसायटी, प्रायमरी हेल्थ सेंटर हे सर्व होतं. पण राष्ट्रीय योजनेचा एक भाग म्हणून कृत्रिमरित्या जागवलेली रोपटी, त्यांची कधी वाढ होणार नव्हती. दुर्गापूर सावकाश सावकाश नामशेष होण्याच्या मार्गावर घसरत चाललं होतं. पण तरीही त्याला पाव अर्ध शतक तरी सहज लागणार होतं. माणसांची वळणं इतकी लवकर बदलत नाहीत. दुर्गा नदी पश्चिमेकडून येऊन गावाला वळसा घालून आग्नेयाला जात होती. नदीकाठचा भाग खालच्या वर्गाच्या वस्त्यांनी व्यापला होता. एकेकाळी समान व्यावसायिक एकत्र राहत असत. त्यावरून पडलेली तांबटाळी, तेलीआळी, कुंभाराळी ही नावं अजूनही प्रचलित होती. पण आता तिथं कोणीही राहत नव्हतं. सुशिक्षितांना आणि समाजसुधारकांना मान्य नसलं तरी महारवाडा गावाबाहेर होता. मात्र दुर्गापुरात कधी संघर्ष माजला नव्हता. एक रस्ता मागं आलं की बाजारपेठ लागे. किराणा, कापड चोपड, भांडीकुंडा, खेळणी, पानचहावाले हे व इतर व्यावसायिक रांगांनी दुकानं आणि वर राहण्याची जागा मांडून बसले होते. गावकरी त्या वस्तीला पेठच म्हणत. पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारे लोक आणि त्यांच्या मागं जरा उंचीवर सधन लोकांची वस्ती होती. त्यात मग बऱ्यापैकी सधन शेतकरी, बागाईतदार, अडते, दलाल, सावकार, ब्राह्मण, जुने काही इनामकरी अशांचे चौसपी वाडे होते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तिथल्याच वाड्यात होत्या. पाठशाळा होती. राम, गणेश, विठ्ठल, मारुती यांची मंदिरं होती. गावाला जर काही सांस्कृतिक केंद्र असलं तर ते तिथंच होतं. आणि एकेकाळी गाव त्यांचा मान राखीतही होता. अर्थात सगळंच उलटंपालटं झालं होतं हा भाग वेगळा. आणि त्या वस्तीमागे नैऋत्येला बऱ्याचशा चढावर नायिकांची हवेली होती. गावातल्या कोणत्याही ठिकाणाहून हवेली दिसायची आणि अर्थात हवेलीच्या वरच्या मजल्यावरून सर्व गाव दिसायचा. कधीकधी गावकऱ्यांना वाटत असलं पाहिजे की हवेली आपल्यावर दिवसाचे 24 तास लक्ष ठेवून आहे, पहारा करत आहे. जयदेव रस्त्यानं चालला होता. 2 रस्ते ओलांडताच तो पेठेत आला. इथे मात्र सर्वत्र दिव्यांचा लखलखाट होता.
मोठ्या पॉवरचे बल्ब, ट्यूबलाईट, 1-2 निऑन साईनसुद्धा. हॉटेल त्यातल्या त्यात उडप्यांची वाढलेली दिसत होती. पान सिगारेटचे ठेलेही कोपऱ्या कोपऱ्यावर दिसत होते. आणि नवल, पत्र्याच्या गोडाऊनच का होईना पण सिनेमा टॉकीज होतं. आनंदची मोठी जाहिरात भिंतीवर फडफडत होती. त्याला पूर्वीचं गावाचं रूप आठवलं. खांबाखांबावरून तेलाचे अष्टकोनी मिनमिनते दिवे, दुकानातून गॅसच्या बत्त्या, टांग्यांची वर्दळं, ठराविक दुकानं, त्यांच्यातून ठराविक माल. आणि हो, ते लेले यांचे ब्राह्मणी हॉटेल, सोवाळ्यात शंकरपाळी भजी करणारे मामा लेले. त्या विसंगतीनं ती त्यावेळी त्याला जाणवली नव्हती. त्याला जरासं हसूच आलं. ज्याला शिन्यांचा किंवा जुना वाडा म्हणत असत, वास्तविक तिथं दगडा मातीच्या अर्धवट भिंती आणि चुन्या मातीचे ढिगारे यांखेरीज काहीच नव्हतं. त्याच्या दारापासून रस्ता जो सरळ निघायचा तो पार नाईकांच्या हवेलीपर्यंत पोचायचा. आताही जयदेव तिथं आला तशी त्याची पावलं आपोआप थांबली आणि त्याची मान डावीकडे वळली. फिकट निळ्या काळ्या पार्श्वभूमीवर नाईकांची हवेली अस्पष्टपणे छायांकित झाली होती. डोळ्यांसमोर पुन्हा एकदा अंधारी येतीशी वाटली. शेजारच्या पडक्या भिंतीचा आधार घेत जयदेवनं डोळे मिटून घेतले. शरीरावर सरसरता काटा आला होता. मान आणि पाठ बर्फ लावल्यासारखी गार पडली होती. काळजाची धडधड एकदम जोरानं सुरू झाली होती. आणि जयदेवला माहीत होतं, हा अटॅक ही भीतीची भरती अपघातात झालेल्या सुनंदाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे आलेली नाही. त्याचा उगम फार फार पूर्वी झाला होता. जेव्हा तो 10 वर्षाचा होता तेव्हा झाला होता.